कोल्हापूर उत्तर मतदारसंघात बऱ्याच काही घडामोडी घडलेल्या आहेत, नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. काल पण एक मीडिया स्टेटमेंट रिलीज झालं. प्रचारात सहभागी होणार आहेत फ्रॉम द रॉयल फॅमिली. त्याबद्दल काय बोलायला लागतं साहेब? काय त्यांनी छत्रपती घराण्याने त्यांनीच आपली उमेदवारी दिलेली आहे. कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी घेतली आणि त्या पद्धतीनं त्यांनी आता निर्णय केला आहे. कारण छत्रपती घराणं हे कोल्हापूरचा स्वाभिमान आहे आणि तो एक त्यांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं ते कार्यरत राहत आहेत. हे खरंच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. ग्रामीण आणि सिटी असा आपला पसरलेला मतदारसंघ आहेत. काय मुद्दे घेऊन आपण ग्रामीण नाही अजिबातच नाही, म्हणजे दक्षिण मध्ये आहे, उत्तर मध्ये 54 शहरी वॉर्ड आहेत. कोल्हापूर शहर हे 81 वॉर्डचं आहे, 81 प्रभाग. त्यामधले 54 प्रभाग पूर्णपणे शहरी प्रभाग ह्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये येतात. तर या मतदारसंघातले काय मुद्दे आहेत आणि काय मुद्दे घेऊन आपण इलेक्शन मध्ये होतो? आज माझ्या या कोल्हापूर शहराची इतकी अत्यंत दुरावस्था या सत्ताधारी मंडळींनी करून ठेवलेले आहे. त्यांच्याकडे नियोजन मंडळाचा मंत्री दर्जा म्हणून ते कायम सगळीकडे मिरवत होते. आज माझ्या शहराचे रस्ते तुम्ही आता येताना बघितला असाल, एक रस्ता तुम्हाला सुस्थितीत नाही, खड्डेच खड्डे. कचरा उठावाचा तर एक भयंकर प्रश्न आहे. रोजचा डेली कचरा उठाव करणे, तसंच डम्पिंग साईटवर बावड्याच्या झोम प्रकल्पावर लाखो टन कचरा थरच्या थर पडलेले आहेत. त्याच्यावर प्रक्रिया करायचा जो घनकचरा प्रक्रिया प्रकल्प आहे तो बंद अवस्थेत आहे. तसेच पाणी थेट पाईपलाईनचं आलं आहे, पण त्याची वितरण व्यवस्था, तो जो वितरण व्यवस्थेचा ठेकेदार आहे त्याच्या बाबतीतला विषय आहे. ट्रॅफिक जॅमचा विषय आहे. असे एकही मैदान सुस्थितीत नाही, एक बगीचा व्यवस्थित नाही आहे. जे माझं कोल्हापूर शहर छत्रपती शाहू महाराजांनी एक आदर्श गाव, आदर्श वस्ती इथं वसवलेली, पेटांची वस्ती, विविध चप्पल लाईन असेल, लुगडी ओळ असेल, पान लाईन असेल, गुजरी असेल, शाहूपुरी म्हणून व्यापारी पेठ असेल, राजारामपुरी म्हणून व्यापारी पेठ असेल. त्या काळात शाहू महाराजांनंतर राजाराम महाराजांनी आमच्या इथे विमान आणलं होतं. पण त्यानंतर माझ्या शहराची दुरावस्था, इथल्या स्थानिक आमदारकी म्हणून जी एक लोकाभिमुख काम करणं गरजेचं आहे, पर्यटन वाढीचं काम करणं जे गरजेचं आहे. आई महालक्ष्मीसाठी इथं लाखो पर्यटक येतात. कोल्हापूर शहराची लोकसंख्या 6 लाख आहे, ड वर्ग महापालिका आहे. रोजचं फ्लोटिंग पब्लिक 3 ते 3.5 लाख आहे आणि त्या मानानं जे इथं मूलभूत सेवा सुविधा देणं गरजेचं होतं, त्याचं नियोजन करणं गरजेचं होतं. त्या बाबतीत निस्वार्थीपणे लोकसेवा करणं गरजेचं आहे. कारण हे आमदार, खासदार, नगरसेवक ही जी लोकशाहीमधली ही घटनात्मक पद आहेत, ती लोकसेवेकरता वापरली पाहिजेत. ती स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःच्या परिवाराची श्रीमंती वाढवण्याकरता हा भाग नसला पाहिजे असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. तो जर करायचा आहे तर मग ह्या प्रांतात न पडता उद्योजक व्हावं, इंडस्ट्रियलिस्ट व्हावं, व्यापारी बनावं आणि 100,000 कोटीचं आपली प्रॉपर्टी करावी ना. इथं काहीतरी जे नागरिक टॅक्स देणार त्या टॅक्सद्वारे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इथल्या महापालिकेच्या फंडमधून जे आपण काम केलं पाहिजे ज्या शहराचं, ते न करता तिथं 30 ते 40 टक्केवारी कशी मला मिळेल, माझी वाटणी त्यामध्ये कशी जाईल, हेच वारंवार बघत आल्यामुळं गेल्या 5 वर्षात माझ्या शहराची अवस्था अक्षरशः खेडेगावासारखी झाल्या. जे शहर माझं महाराष्ट्रातलं एक अग्रेसर शहर होतं, पण इथल्या नागरिकांनी, इथल्या लोकांनी, कोल्हापुरी माणसाने आपल्या मनगटाच्या जोरावर या शहराचं दरडोई उत्पन्न बघाल तर अखंड महाराष्ट्रात पहिल्या 3 मध्ये आहे. GST 1 नंबरला आम्ही पेड करतो, MSCB टॅक्स 100% आम्ही देतो, RTO टॅक्स, वाहन कर आमचा राज्यात प्रायोरिटीनं पहिला आहे. देशात जर 5 इम्पोर्टेड गाड्या निघाल्या तर माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात 3 गाड्या आहेत साहेब. आमची करमणूक टॅक्स असेल, घरपाळा भागून असेल, एवढं सगळं नागरिक उदार भावनेनं देतात आणि आपल्या सरकारला योगदान देतात. पण त्या मानानं इथला लोकप्रतिनिधी निधी आणून पण स्वतःच्या इच्छेपोटी, स्वार्थापोटी लूट करायची तरी किती साहेब? त्याला काहीतरी पद्धत आहे, त्याला काहीतरी एक मर्यादा आहेत. असं नाही ना सगळंच ओरबडून खाणे ही पद्धत जी अलीकडे चालू झाल्या. तसं माझं शहराचं निधी लुटला, महाराष्ट्राचा लुटला. त्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. त्यामुळे मी मुद्दे येणाऱ्या काळात एक माझं कोल्हापूर शहर हे सुस्थितीत आणि एक चांगलं शहर बनवण्याचा माझा ध्यास आहे.
त्यासाठी मी आमदारकीनंतर माझा साहेबीपणा अगोदर नसणार आहे, मला काय बॉडीगार्ड नसणार आहेत, माझा प्रत्येक क्षण हा नागरिकांच्या कामासाठी असणार आहे. आमदार आपल्या दारी म्हणून मी थेट वस्त्यामध्ये जाऊन तिथले प्रश्न जाणून घेणार आहे. त्याचा आम्हाला अभ्यास आहे. महापालिकेत काम करताना मी माझी सुरुवातच तरुण मंडळ, क्रीडा मंडळ, गणेशोत्सव मंडळ आणि नगरसेवक, स्थायी सभापती, माझी पत्नी महापौर, 25-30 वर्ष आम्ही महापालिकेच्या संबंधित आहे आणि हा सर्व शहरी भाग आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना, लोकांना काय पाहिजे आहे ते आम्हाला माहिती आहे आणि त्याला ते प्रश्न कसे सोडवायचे त्याचा अभ्यास आहे. त्यासाठी नगरविकास विभाग, अर्बन डेव्हलपमेंट UD म्हटलं जातं, पर्यटन विभाग, महापालिका, नियोजन समिती, जिल्हा नियोजन समिती, यातून प्रस्ताव कसे करायचे आणि ते कसं खेचून आणायचं आणि आणल्यानंतर ते पूर्ण लोकांच्यापर्यंत देण्याचा ध्यास आहे. मला माझ्या परिवाराची श्रीमंती वाढवायची नाही आहे, मला कसलाही लोकांचा शिव्याशाप घ्यायचा नाही आहे. जे करायचं ते चांगलंच काम करायचं आहे आणि मी नक्की सांगतो की जी अवस्था, दुरावस्था झाल्या त्यातून मी कोल्हापूर शहराला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि माझी पहिली प्रायोरिटी सुस्थितीत रस्ते करणे ही माझी पहिल्या 6 महिन्यातली प्रायोरिटी राहील. बोलण्यात तुमच्या वारंवार अर्बन डेव्हलपमेंट, टुरिझम हे विषय येत आहेत. समाजकारणात, राजकारणात असताना तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, खास तर महाराष्ट्रात पुणे, मुंबई, मोठ्या शहरात जात असाल, तिथलं एखादं विजन, तिथलं एखादा फॉर्मॅट तुम्हाला कोल्हापूरमध्ये आणायचं आहे? नक्कीच. आपण बाहेर वावरतोय त्यावेळेला जिथं आता जगात एवढं आपण वसुदैव कुटुंबकम म्हणतात, सगळी पृथ्वीच आपली, म्हणजे सगळं जग आपलंसं झालंय मोबाईलमुळं, डिजिटलमुळं. कुठं जे काय चांगलं आहे ते लगेच आपल्याला बघायला मिळतं, गेल्यानंतर तर बघायलाच मिळतं. माझ्या शहरात पर्यटनाच्या दृष्टीनं फार काम करण्यासारखं आहे आणि त्याला काय हजारो कोटीचा काय निधी लागणार नाही आहे. तीर्थक्षेत्र आराखडा व्हावाच आणि मगच ते बनावं. इच्छाशक्ती माझ्या कोल्हापुरातच दातृत्व एवढा आहे. तुम्ही ज्या वेळेला महापौर येऊ दे, कोल्हापुरात होऊ दे, राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती घडू दे, कोल्हापूरकरांनी भरभरून हात दिलाय. इथल्या व्यापारी संस्था असू दे, क्रीडाई असू दे, सराफ असोसिएशन असू दे, लायन्स, रोटरी आणि कोल्हापूरकर स्वयंस्फूर्तीनं भाग घेतात. त्यामुळं आमच्यासमोर एक मॅप आणि माझ्यासमोर एक व्हिजन आहे की इथे येणारा पर्यटक आला आणि गेला दर्शन करून असं होणे. आज आमचे राजश्री छत्रपती शाहू महाराज 100 वर्षापूर्वी ज्यांनी एक क्रांतिकारी निर्णय केला आणि माझं कोल्हापूर जगाच्या नकाशावर आणलं. आणि आई महालक्ष्मी आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज जर इथं नसते, कोल्हापुरातून जर वजा केलं तर माझं कोल्हापूर हे दुष्काळी भाग झाला असता आणि आम्हाला कुठेतरी घरदाराला घेऊन बाहेर कामाधंद्याला जायला लागलं असतं. ही पुण्याही आमच्या पाठीची आहे. फक्त काम करायची इच्छाशक्ती आणि नियोजन पाहिजे आणि त्यासाठी एक निस्वार्थी भावना पाहिजे. ती आणि कोल्हापूरकर मिळून आम्ही हे सगळं घडवू शकतोय याचा मला विश्वास आहे आणि कोल्हापूर मला साथ देणार आहे. पर्यटक आला तो 2-3 दिवस राहण्यासाठी माझं विजन आहे. त्यामुळे माझा चहावाल्याचा व्यवसाय होणार, माझा रिक्षावाल्याचा व्यवसाय होणार, छोट्या व्यापाऱ्याचा व्यवसाय होणार, मोठे व्यापारी, हॉटेलवाले, चांगल्या खानावळी चालवून हॉटेल धंदा झाला, तिथं काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळणार. या सगळ्या एका पर्यटनमुळं हजारो लोकांना रोजगार, हजारो लोकांच्या व्यापार आणि परत दरडोई उत्पन्न माझ्या कोल्हापूरचं वाढून आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायला आम्हाला त्यातनं योगदान मिळणार आहे. पर्यटनाला चालना हे एक माझं विजन राहणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अतिशय एज्युकेटेड, आपला डेटा माहिती असणारा नेता शी बोलणं झालं आणि एक विजन असणारा नेताशी बोलणं झालं. आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. येस सर.